मंत्र्यांना विचार, त्यांना रोज काय त्रास होतोय, कुठे गेलं तर आमच्या महिला भगिनी आमच्या दारूबद्दल विचारतात. अध्यक्ष महोदय, आपण लाडक्या बहिणी म्हणतो, लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे. अध्यक्ष महोदय, दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. आपण बैठक घेतली, आपण निर्देश दिले एक्साईज डिपार्टमेंटला, फूड अँड ड्रग्सला, होम डिपार्टमेंटला. आपण अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल अध्यक्ष महोदय, तर हे चिंतेचा विषय आहे. अध्यक्ष महोदय, आपण निर्देश दिलेले आहेत तरी काय होत नाही, हा चिंतेचा विषय. अध्यक्ष महोदय, चिंतेचा विषय आहे. महोदय, पुन्हा सदस्यांना सांगतो, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल. अभिमन्यू पवार यांना काल तुम्ही वेगळ्या शब्दामध्ये झापलंय, काय खरं झालं नेमकं? खरं म्हणजे झापलं हे म्हणणं अतिशय चुकीचं ठरेल. किंबहुना एक प्रकारे कालच्या प्रकरणात अभिमन्यू पवार यांच्यावर अन्याय झाला, कारण ते बोलले वेगळं आणि मी ऐकलं वेगळं. त्याच्यापूर्वी एका प्रकरणामध्ये कोणीतरी पुन्हा लाडकी बहीण योजनेवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं, म्हणून मी त्याच्यावर बोललो होतो. आणि अभिमन्यू पवार असं म्हणाले की लाडक्या बहिणींची पोरं ही अवैध दारूकडे जात आहेत. माझ्या ऐकण्यात काही वेगळं आलं आणि म्हणून मी त्या ठिकाणी म्हटलं की लाडक्या बहिणींवर तुम्ही आक्षेप घेऊ नका. त्यांनी लाडक्या बहिणींवर आक्षेप घेतला नव्हता, पण दुर्दैवाने ते मी म्हटल्यामुळे सगळ्या चॅनलनी चालवलं, अभिमन्यू पवारला झापलं. मी त्यांना बिलकुल झापलेलं नाही, माझा गैरसमज झाला होता. त्यांनी योग्य मुद्दा मांडला होता आणि विशेषतः महिलांच्या करता अवैध दारू हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांच्याकडे त्यांनी तो प्रश्न देखील माझ्या लक्षात आणून दिला आणि अतिशय कडक कारवाई करायला मी सांगितलं.